आज लक्ष्मण हाके तुमच्या प्रचारासाठी आलेत, कशा पद्धतीने तयारी झाली आहे, काय मुद्दे असतील? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची ही सुरुवात आहे. एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी जी आहे ती 100पैकी 85 आहेत. आणि मग आमची वाटणी झालेली आहे. नगराध्यक्षपद दलिताला, आमदारकी माळी नाहीतर वंजारी ओ बी सीतले आणि खासदारकी धनगर समाजाला. आणि आम्ही सगळे एकजीव होऊन लढतो आहे. आम्ही एक आईची लेकरं आहे. आम्ही मुळात आमचा DNA एक आहे. आम्ही नैसर्गिकदृष्ट्या एकमेकाचे भाऊ आहेत. बाबासाहेबांनी राजीनामा ओबीसीसाठी दिला. बाबासाहेबाची लेकरं ओबीसीसाठी मिली. मग कांशीराम साहेबांनी ओबीसीसाठी आंदोलन केलं आहे. बहीण मायावतीजींनी केलं आहे. काळूराम चौधरी आणि हाके सरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमचं ठरलं आहे, सगळ्या बारामतीचं ठरलेलं आहे. स्थानिक पातळीवर कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही पुढे जाताय? स्थानिक पातळीवरती आता मी जो 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार अख्ख्या महाराष्ट्रासमोर मीच उघडा केला आहे ना. म्हणून तर दादाला स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा झाकावा लागला आहे. बघा की समोरच आहे, झाकून टाकला परत. एवढा सगळ्यांना सांगितलं. 97 लाख रुपयाचं टॉयलेट मीच सांगितलं आहे ना. ती आता ज्या इमारती बांधल्यात दादाला टिमकी वाजवतोय ना, त्या इमारती एकदा दादानी बघाव्या जाऊन, त्या गळायला लागल्यात. पोलीस स्टेशनलाच जावा तुम्ही. आणि त्या तेलेच्या मारुतीच्या नादाला लागू नका म्हणावं. पुढच्या महिन्यात नाही तर तुमचा राजीनामा आहे. मला सकाळीच मारुतीचा आशीर्वाद भेटलेला आहे परत एकदा. मारुतीच्या मुद्द्यावरनं तुम्ही एक वेगळं समीकरण बारामतीकरांना सांगताय, काहीतरी वेशीवरचं, काय ते नेमकं समीकरण? नाही बघा, याच्यापूर्वी काय व्हायचं, सगळे मीडिया सगळे लोकांना कनेरीचा मारुती माहीत होता. तर आता कनेरीचा मारुती कन्फ्यूज आहे. मी मोठ्या साहेबाला आशीर्वाद देऊ का बारक्याला देऊ? मग त्या कनेरीच्या मारुतीने आमच्या बारामतीच्या वेशीवरच्या मारुतीला सांगितलंय, तुमच्या वेशीच्या आतमध्ये तुमचं तुम्ही बघून घ्या. मी काय आता ह्यांच्याबरोबर नाही, तुम्हाला कोणाबरोबर जायचं आहे ती बघा. मग ज्यांना हलवायचं यांना हलवायचं आहे, तर त्या मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरींना भेटला आहे. आणि हाके सरांबरोबरच आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळं तो मारुती मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो तेलेचा मारुती आहे. तेलेचा शनी दादा मागं लागून घेऊ नका. त्या मंदिराचा नाद सोडा. आणि ती पलीकडली जी रुपी बँक आणि वाचनालय आहे का नाही, तुम्ही आता 64 करोडचं बांधताय तर ती पाडा ना. त्या रुपी बँकेत तुमचा एक नगर मलिदा गँगचा उमेदवार आहे, ज्यांनी गोरगरीब बारामतीकरांचं 460 बारामतीकरांचं 50 लाख रुपये त्या ह्याच्यात रुपी बँकेत ठेवलं होतं. तो अल्ताप कोण मलिदेवाला. मग केलं आहे ना. तुम्ही तिकडं सर्वसामान्य बारामतीकरांना लुटणार आणि एक हमालाचं पोरगं गप्प बसल वय. मी सगळं उघडच करणार. काळूराम चौधरींचा एक बाईट सर्वत्र व्हायरल होतोय, तो की एक फ्लॅट देणार मागेल त्याला, म्हणजे घर देणार आणि आणखीन 10,000 रुपये वार्षिक देणार, असं काहीतरी. काय नेमकं ते कसं गणित जुळवलंय तुम्ही? अहो, दादांनी जे पत्रक काढलंय त्या पत्रकात दादा म्हणतात की मी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार. मग आता दादांनी जे ते छापलंय ते मुक्त करणार म्हणजे झोपड्या आमच्या उठवून तुमच्या पोराच्या नावावर करणार आहे का जागा? तुम्ही जे सांगितलंय तेच मी सांगतोय. 3 लाख रुपये मोदी साहेबांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे, 2.5 लाख रुपये फडणवीस साहेबांचे रमाई आवास योजनेचे. ती तुम्ही म्हणताय आता ती SC साठी असते, तर कामगार महामंडळाचे 3 लाख म्हणजे 6 लाख झाले. 2.5 लाख रुपये मी CSR फंडातून दिल ना. तुम्ही सायकल्या वाटलेल्या ताईनीन त्या दोघा बहीण भावंडांनी CSR फंडातून होती का? ती 113 कोटीची वांगी विकली होती, त्याचा पैसे होतोय. ती CSR फंडातनं त्याच्यातनं 1.5 देईल. आणि 2 लाख रुपये मी बिनव्याजी कर्ज देईल. आणि त्याच्यासाठी अजितदादांनी 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेकडे गहाण ठेवली होती. मी तसं करणार नाही, कारण माझा बाप बाबासाहेब आंबेडकर या जगातल्या अर्थशास्त्राचा जन्म अभ्यासक आहेत. हां, अमर्त्य सेन ज्यांना नोबेलचा पुरस्कार मिळाला ह्याच्यातलं अर्थशास्त्रातलं, त्या अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आहे आणि त्या बापाचा लेकरू काळूराम चौधरी हाके सर आहेत. आम्ही करू ना. वेगवेगळे मुद्दे घेऊन काळूराम चौधरी जे आहेत ते बारामती नगरपालिकेसाठी नागरिकांसमोर जात आहेत आणि आव्हान मतदानाचं करतात.